नमस्कार मित्रांनो, तर बघा आज आहे महाशिवरात्र. तर हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी टाकणार आहे. तर तुम्ही म्हणताना दुसऱ्या दिवशी ब्लॉग कसा आला, त्यामुळे मला अगोदरच सांगते मी हा दुसऱ्या दिवशी ब्लॉग टाकणार आहे. आणि आम्ही चाललो होतो ह्याला चाकरवाडीला. तर हे बघू शकतो चाकरवाडीला इतकी पब्लिक चालली होती की भरपूर अशी हे. तर तुम्हाला मंदिर दिसत असेल, झेंडा वगैरे लावलेला शिखर पण दिसते. तर हे बघा पुढे मोटरसायकल आहे तितकेच, रिक्षा पण तितकेच होते आणि भरपूर असे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्कॅप करू नका. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर हे बघा मोटरसायकल वगैरे भरपूर अशा होत्या, कारण आम्ही चालू होतो रिक्षात. बघा इतकं ट्रॅफिक आणि रोड आता व्यवस्थित झालेला आहे, पहिला म्हणजे खराब होता. तर हे बघा मंदिराच्या जवळजवळ आलो होतो. हे बघा आता मंदिराच्या जवळजवळ आल्यामुळे जास्त ट्रॅफिक लागलेली होती आणि पोलीस लोक एक 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 गाड्या सोडत होते. तर मोटरसायकली पहिले तर म्हणजे पाठीमागं लावत होते, पण आता मंदिरापाशी गाड्या येतात. आणि बघू शकता तुम्ही चाकरवाडीला कोण कोण आलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही दरवर्षी जातो. मी तर म्हणजे आधीमध्ये काही जाऊ शकत नाही, पण वर्षातून एकदा कोणा पण जात असते. बघा तिथे गेल्यानंतर आम्ही नारळ वगैरे घेतला तिथून काकांपासून. तर 30 रुपयाला नारळ होता, नारळ आणि फुल घेतलं तिथून. तर आम्ही चाललो होतो तिकडे बघा पलीकडं. म्हणजे आम्हाला डायरेक्ट रिक्षावाल्याने ना पार्किंगमध्ये सोडलं, तिथून मंदिर जवळ होतं. कारण पाठीमागं जर सोडला असतं तर भरपूर लांब असं होतं, पण आम्हाला त्यानं भरपूर जवळ म्हणजे एकदम डायरेक्ट मंदिरात आम्ही शिकलो. तर बघू शकता किती पब्लिक आलेले आहे. तरी बघा आता आम्ही चाललो होतो. आणि ही तुम्हाला जर पब्लिक दिसते तिकडं अशा शेडमध्ये, ती पूर्ण असं लाईन लागलेली होती दर्शनासाठी. तरी बघू शकता हे बघा पूर्ण लेडीजची एकीकडं होती आणि पुरुषांची एकीकडं, म्हणजे असं 2 लाईन केलेले होते दर्शनासाठी. आणि भरपूर लोक म्हणजे जे लांबून आलेले आहेत ते दर्शन बारेला थांबून दर्शन घेऊन जातात. असे जात नाही, आपले इथले लोक असं बाहेरून दर्शन घेतात, जातात, इरी पण येतात. पण जे बाहेरून आलेत लांबून लांबून लोक ते दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. तर हे बघा मंदिर आहे चाकरवाडीचं. ज्यांनी ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी नक्कीच पहा मंदिर. आता मधून काय तुम्हाला दाखवू शकत नाही, इरी तुम्हाला हा ब्लॉग मी घेईल कंटिन्यू मधल्या पण आम्ही आता ही गर्दी असल्यामुळे काही बाहेरचे फक्त शूट घेतलेले आहे. ते बघू शकता आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं होतं, कारण खूप गर्दी असल्यामुळे आधीच मला बरं नव्हतं, त्यामुळे आम्ही काही जास्त बारीला थांबल्या नाहीत. तरी बघू शकता आम्ही तिथे झाडाखाली फोटो वगैरे जरासं शूट केले. आणि त्यानंतर मग फराळ आम्ही घरूनच फराळ वगैरे, तिथं फराळीलं वगैरे असतं, पण आम्ही तिथं काही फराळ केली नाही, कारण मी जाताना घरून लेकरं असल्यामुळं मी सोबतच घेऊन गेले होते. आम्ही काय घरी फराळी केलेल्या नव्हत्या, काय नव्हत्या, दर्शन केल्यानंतर करायचं होतं. तर फराळीचं घेऊन गेले मी. त्यानंतर मस्त असं ज्वारीचं आणि आंब्याचं शेत होतं. त्यानंतर आम्ही हे बघा आंब्याच्या झाडाखाली मस्त बसून फराळ करायचं ठरलं होतं. आणि पाण्याच्या टाक्या पण तिथं जवळपासच होत्या. तर बघा आंबे पण छोटे छोटे कळ्या तोडल्या होत्या. नाही गाडीवर नाही म्हणू मी. बाकी आंबेवाले मावशा ते 15 वाला काय त्याला आलं नाही मला, कुठे बसले म्हणून ते पुण्याला जाणं हे लई चुकीचं आहे हो. असं करायचं लोड तर गेला. प्लेटा नाहीत आणलेल्या. लय रिक्षानं लाईनवर घेतलं होतं. सोयल मला डबा उघड रे. दमा मी उघड शाबू गाडीचं 1 रुपया भाडं भेटणार मला, एक जरी गाडी डॅमेज दिली तरी. जेवण मला तुझ्यामुळं मी लोड भरावलं बघ मला, नाहीतर लोड देणार बघ मला तुला. ज्याला ओला स्पीडिंग आहे त्याला मी भरणार आहे मला लोड. त्याच्यामुळं त्याला म्हणलं मी काही करतोच आहे म्हणलं, तुम्ही कुठं ना तुम्हाला ओके तेवढी पहिलं पाहिजे तुम्हाला, काय काळजी करू. बरं म्हणलं घेतो मग म्हणलं तुला लोड. म्हणलं घ्या म्हणलं एवढी बात. काय झालं गाणं नाही. टुपी काढायची का नाही हो मॅडम. जालन्याचं खाली करते कधी कधी, नाही तर मग जालन्याला ते टोल नाका नाही काय, त्या टोल पैसे त्याचं गोडाऊन आहे.
नाही डीलर चांगले आहात हो, 200 वर देतात म्हणून ओके पिवडी. मी चौकस केली की हा डीलर चांगला आहे म्हणून. वड्या दे ना पप्पाला. हा लय बेकार लागले. आता ते चव्हाण साहेब तुम्हाला सांगेल की म्हणील ना ते आल्यावर कुठं आहे काय नाही. मग त्याला म्हणावं ते टाकायला गेले म्हणावं. हॅलो काय सांगते बघा ह्याला जा म्हणून आकुर्डीला बहुतेक ते म्हणून कोण जाणार आहे करायला ते जाणार आहे म्हणा. ते मी मला